रामकृष्ण हरी माऊली माऊली. आता आमची चालली वारी पायी आता गावातल्या पांडुरंगाला आणि रुक्मिणी माताला भेटण्याकरिता. दर्शन खूप आतुरता आहे. तुळस आणि कळस पण सोबत आहे. विणेकरी ते सगळे टाळ मृदंग सगळेच आहेत आमच्यासोबत आणि आम्ही चालू सगळेच वारकरी आता वारीला. तर ही आमची तिसरी वारी आहे आमच्या गावातली. दरवर्षी वारी निघते इथून गावातून रुक्मिणी मातेच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाते ही वारी. तिथं खूप देव आहेत. रामाचं मंदिर ते सगळंच आहे. तर हनुमान मंदिर आणि महादेवाचं दत्त मंदिर बालाजी ते सगळेच देव आहेत. मी सगळेच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा. सगळेच देव दाखवील. आणि इथं पावलं ते खेळत एकदम मृदुंगाचं वाद्य सगळंच छान मन प्रसन्न वाटत होतं इथं. आणि आम्ही टाळ्या पण वाजत होतो. ते एक भजन झालं इथं. भजन होतानाच इथं मृदुंग खाली ठेवून भजन करतं. तोपर्यंत मृदुंग सोबतच असतं. भजन करायचं म्हणजे मृदुंग खाली ठेवायचं. आणि विणेकरी तर विणा घेऊनच राहावं लागते जाऊस तर विणा बिलकुल खाली ठेवायला जमत नाही. तर असं आमचं चाललं होतं वारीची आता पायी. तर मग इथं आम्ही थोडं शेतामध्ये थांबलो. तिथं फराळाचं खेळणी वगैरे होते आम्हाला. आम्ही ते प्रसाद ग्रहण करून समोर निघलो आणि पाणी पण दिलं होतं प्यायला. खूप लहान लहान लेकरं ते होते इथं. सगळं खूप मन प्रसन्न वाटत होतं. आणि शेती भरपूर होती इथं बाजूनं जाताना. तर शेती तर एकदम हिरवी झालेली होती. पण आमच्या इकडे पाऊस नाही यावर्षी जास्त. पांडुरंगाला एकच मागणं आहे की पाऊस जास्तीचा यावा आमच्या इकडे म्हणून. खूप शेतकऱ्यांचं पण परेशानी होत आहे पाण्यामुळं. आणि आम्ही ज्या मंदिरात जात होतो तिथं पण कुंड कधीच आटत नाही. पण ह्या वर्षी आटलेला आहे. सगळे टाळाच्या आवाजात चालत आता समोर एकदम. खूप छान वारी होणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आम्ही किती फुगड्या खेळल्या आणि वारीमध्ये काय काय पावलं खेळली कसे गेलो लहान लेकरासोबत. ते खूप लेकरं पण मजा करत होते. काही लेकरं समोर जात होते मागे येत होते. आणखी समोर जात होते दिंडी आली का म्हणून बघत होते मागे फिरून आणि समोर जायचे पुन्हा मागे यायचे. खूप मजा येते लहान लेकराची. हे पण मागून लेकरं कसे पळाले ते. आणि इथं आता अशी वारी निघली होती. माझा कॅमेरा मी एका मुलाकडे दिला होता. त्यांनी जिथं छान आम्ही खेळत होतो ते कीर्तन करत होतो तिथं काढलेला आहे थोडा व्हिडिओ. खूप लांब होती वारी. तर सकाळीच 9ला निघली होती. तर आम्हाला तिथं मंदिराकडे जायला 3:30 वाजले होते. तर इतक्या तासाचा प्रवास एकदम हसत खेळत छान झाला होता. म्हणजे आता हे इथून पायानंच म्हणजे 9 ते 3:30 म्हणजे कितीतरी लांबचा प्रवास होता आमचा. किलोमीटर किती आहे ते मोजू शकत नाही. पण 3 गावं होते मधामध्ये. खूप गावामध्ये इकडे तिकडे. तर 3 गावं आम्ही ओलांडून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो होतो. तर आमच्या गावामध्ये तर मंदिर नाही. विठ्ठल रुक्मिणीचं रामाचं बजरंगबलीचं ते आहे. पण विठ्ठल रुक्मिणीचं नाही. पण गावकरी लोक बनवतील तेव्हा पण गावात खूप कीर्तन भजन करतील. आमचे गावकरी खूप कीर्तन भजन करतात सकाळ संध्याकाळ. तर हे लहान लेकरं मजा करत चालेत आणखीन छान एकदम. आता मी पण होते माझी येत होते थोडं हळूहळू. मग माझे मिस्टर तर खूप त्यांना उत्साह होता. त्यांनी खूप खेळलेला आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायचं विसरू नका तुम्ही सर्वजण. तर हे मुद्दाम मी व्हिडिओ एवढा बनवला म्हणजे आम्ही कसं पायीवरी गेलो तर दर्शनाला काय नाही हे तुम्हाला पण बघण्यासाठी आनंद होईल म्हणून. आणि पंढरपूरला नाही जरी गेला असं आपण तर आपल्याला काही कारणानं जर आपण इथं गावात अशी वारी हसत खेळत करू शकतो. छान झेंडा पण होता इथं. सगळं वारीमध्ये जे असते ते जागोजागी तर खूप फराळाचं ते होतं दिलेलं होतं. तर आता हे सगळं शेती असल्यामुळं शेतातलंच आहे. आणि हातात चालले आता सगळं आता वाद्य ते सगळे विणेकरी मृदुंग हे सगळं घेऊन इथं पण फराळाचं दिलं होतं. केळी ते पाणी दिलं होतं. पाणी आणि केळी जागोजागी होती सगळीकडे. आता आम्ही दोघांनी इथं फुगडी पण खेळून घेतलेली आहे. राधे कृष्ण म्हणून राधा कृष्ण असे म्हणतात.
आणि टाळं पण वाजतात सगळेजण ते फुगडीमध्ये. तर मला तेवढी काही जमत नव्हती, पण तरी पण मी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मिस्टरला खूप खेळता येते सगळं. तर मी तर काही लहानपणापासून खेळलेली नव्हती, पण आता यांच्यासोबत राहून खेळायला शिकलेली आहे फुगडी. तर कधी कधी यांच्यासोबत फुगडी खेळत असते मी. तर ही फुगडी खूप छान वाटली, तरी पण मला साधारणच खेळलेली आहे मी. तर असे अगोदर पावलं ते खेळून पुन्हा फुगडी खेळायची असते. मग मी हात घेतलेला आहे आणि या हातासोबत अशी एक करून राऊंड करून पुन्हा फुगडी खेळायची असते. तर मानच असतो असा फुगडीचा. तर खूप मोठी पण फुगडी खेळतात कोणी, पण आम्ही छोटीशी खेळलेली आहे. इकडून सोयीचे 2 राऊंड आणि 2 उलटे आणि मग पायात पडायचं असतं फुगडी खेळल्याच्या नंतर मोठ्या माणसाच्या. आणि ह्या त्यांचा मित्र ह्यांच्याच अंगणामध्ये आम्ही फुगडी खेळलेली आहे. तर हे पण खूप उत्साहानं खेळत होते. माझ्या मिस्टरचे मित्र आहेत, क्लासमेट आहेत ते. तर इथं सगळे खूप वेळ खेळत होतो आम्ही, 1 तास तरी फुगडी हे सगळेजणच खेळत होते पावलं ते. तर हे झाल्याच्या नंतर आणखी खूप बायकांची ते फुगड्या होत्या इथं, सगळ्याचाच व्हिडिओ काढून घेतलेला आहे सगळा. तर हे खूप आठवण म्हणून आता हे आपली गावकऱ्यांची. आपल्या गावात मंदिर झाल्यावर एवढे गावकरी येतील की नाही येतील की, पण आता तरी सध्या आपली वारीचा आनंद चालूच आहे 3 वर्षापासून हा. तर 3 वर्षापासून हे भाऊ इथं फराळासाठी पाण्यासाठी सगळ्या वारकऱ्यांना थांबतात. इथं त्यांचं शेतामध्येच घर आहे. मी पुन्हा कधी गेलं तर पूर्ण व्हिडिओ काढेन ते शेतामधला घराचा व्हिडिओ. हे बाजूने तुम्ही पाहू शकता त्यांचं शेत आहे. तर हे बायकांनी आमच्या, ही मॅडम आहे आणि हे पण वारकरीच आहेत सगळ्या बायका. मी पण फुगडी खेळली त्यांच्यासोबत. तर हे सगळेजण, ही लहान आहे माझ्यापेक्षा, हिला खूप देवाचा नाद आहे. आणि ही संगीता आहे. तर तिच्या गळ्यामध्ये पण खूप संगीतच आहे. खूप संगीत नावाची असून तिला संगीताची आवड आहे. खूप कीर्तन भजन करते ही. तर तिला खूप फुगडी पण खूप छान खेळता येते. तर तिच्यासारखी नाही जमली तरी पण मी जमायचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप मोठी आहे मी तिच्यापेक्षा, ती लहान आहे माझ्यापेक्षा खूप. तरी आमची दोघींची कशी बशी जमली फुगडी. आणि मग आता फुगडी झाल्याच्यानंतर दुसऱ्या बायका पण खेळायला एकदम रमलेल्या आहेत. अगोदर आम्ही सुरुवात केली फुगडीला, माझ्या मिस्टरने आणि मी. मग सगळेजण खेळायला सुरुवात केलेली आहे फुगडी. तर सगळे फुगडी खेळताना छान एकदम टाळ कीर्तन ते वाजत होते आणि सगळेच रंगून गेले होते, इतकं रंगून गेले होते. तर असं वाटत होतं की साक्षात आता पंढरीलाच गेलो तिथं. तर हे त्यांचं घर आहे त्या भाऊचं इथं शेतामध्ये. तर छोटंसं छान एकदम घर बांधलेलं आहे मस्त. आणि बाजूला शेती आहे. इतकं छान वातावरण होतं ना इथं, खूपच छान वातावरण होतं. तर आपण घरात तर रोजच असतो, पण असं कधी कधी बाहेर गेल्याने मनाला प्रसन्न वाटते. आणि जितके दिवस वारी राहील तितके दिवस मी वारीला जात राहील पांडुरंगाच्या चरणी. आपल्या वारीमध्येच पांडुरंग असतो आपल्यासोबत. आपल्याला दर्शन जरी नाही घडलं, दुरून जरी घडलं तरी बस, ही आपली वारी नसून आत्म्याची वारी असते. आणि आपला आत्मा हेच परमात्मा आहे. तर आपण ही आत्म्याची वारी केलीच पाहिजे सगळ्यांनी. म्हणून आज एकादशीचा आज सर्वजणच पांढरे कपडे घालतात. रंगीबेरंगी घातले तरी चालतात, पण पांडुरंगाला पांढरा रंग खूप आवडतो. आणि सगळेच वारकरी एकसारखे दिसतात पांढरे. याच्यामध्ये पंढरपुरात सगळेच एकसारखे दिसतात वारकरी, पांढरे शुभ्र एकदम. तर हे पुढे आणखीन बायकांचा भरपूर चाललेले आहेत. तर मी तर एकदम छान खुश होते इथं येऊन. असं घरात बिलकुलच आठवण येत नव्हती. मी सिटीमध्ये असते, पण खेडेगावाचा आनंद मला भरपूर घ्यावा वाटते आणि खेडेगावात राहायला पण खूप आवडते. तर हा माझा भाऊ विनेकरी लहाना, सगळ्यात लहान भाऊ आहे माझा. त्यांनी दिवसभर विणा घेतलीत आणि सगळ्या बायका त्याला कृष्णासारख्या घेऊन असं खेळत होत्या. नंतर त्याला टोपी तर केसामध्ये टिकतच नव्हती, तर मोठी टोपी पाहिजे होती त्याला. आणि माझ्या भावाचं नाव चिन्मय आहे, चिन्मय. आणि लाडाने त्याला चिनू पण म्हणतो आम्ही. तर
चिन्मय नाव आहे त्याचं, गणपतीचं ठेवलेलं आहे नाव. तर दिवसभर त्याला हौशीने एवढं विणा घेतला होता आणि दिवसभर तो विणेकरीसारखा नृत्य करत होता एकदम छान. तरी तो थकलेला नव्हता, त्याला एकदम नाद आहे आणि खूप ज्ञान आहे देवाचं. तर ते विणा घेऊन संध्याकाळी घरी 5 वाजेकना होता, तसाच तरी 3:30ला पोचली आमची दिंडी मंदिरात. पण त्याला 5 वाजले होते विणा खाली उतरायला ते सगळं. आणि हा विणाचा इतका मान मोठा असताना आपला कित्येक जन्माचा दोष असतो ना, तो निघून जातो विणा घेतल्याने. प्रत्येक जणांनी तर विणा थोडा थोडा घेतलाच पाहिजे. तर माझे मिस्टर पण घेणार आहेत समोर. तर हा माझ्या भावाने एवढं नृत्य करून आमच्या पूर्ण कुळीचा उद्धार केलेला आहे. तर सगळ्यांचाच. तर एकतरी आपल्या घरामध्ये असा वारकरी राहायला पाहिजे, तरच आपल्या घराची सुधारणा होते. आणि मी सगळ्यात मोठी बहीण आणि हा सगळ्यात माझा लहाना भाऊ आहे. नंतर म्हणजे आम्ही 9 बहिणी 11 भाऊ आहोत. तर आमची बहीण भावाची जोडी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी सर्वात मोठी बहीण आणि हा सर्वात लहाना भाऊ 11 नंबरचा आणि मी पहिल्या नंबरची बहीण. 9 बहिणी आणि 11 भाऊ. तर असे असून तरी पण आम्ही वेगळ्या वेगळ्या गावात असतो. आपण लहानपणी एकाच ठिकाणी करतो, पण असता जन्म झाला तरी एका ठिकाणी आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहावंच लागते आपल्याला. तर असंच असते नातं आपलं. दुरूनच डोंगर साजरा दिसतो सगळ्यांना. तर कळस घेऊन ह्या ताई किती सुंदर नृत्य करत आहे तिथं. तर बिलकुल हात लावलेला नाही कळसाला. मी थोडे वेळच धरले होते तर माझा हात दुखत होता. असं धरताच येत नाही कळस कोणालाच. आमच्या गावामध्ये एकच ताई आहे, त्यांना बगर हात लावता कळस धरता येते. पंढरपूरला अनेक आपल्या बायका कळस हात न लावता सगळं एकदम छान राहतात, असं चालतात. पण एकतर आजी इतकी कंबर वाकवलेली होती, तरी पण ती कळस ते घेऊन झेंडा घेऊन खूप छान चालत होती. तर तसंच आपल्याला देवानं आयुष्य द्यावं आणि एवढी आपल्याला श्रद्धा द्यावी देवाने की आपल्या मनोभावातून आपण देवाची पायी चालत राहावं. आपण आपलं आरोग्य ते सगळं तब्येत चांगली राहो, अशीच आपल्याला कीर्तन भजन करण्याची आपल्याला आवड यावी देवाने अंतःकरणामध्ये. हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना. तर हे सगळेच लेकरं लहान लहान लेकरं पण खूप छान पावलं ते खेळत होते. खूप मोठा व्हिडिओ आहे, पण मला टाकावासा वाटलेला आहे म्हणून मी टाकलेला आहे. अर्ध्या तासाच्या वरी आहे हा व्हिडिओ, अर्ध्या तासाच्या वरी. आणि माझा आवाज एकदम बदललेला आहे. तर एकदम हे वातावरण चेंज झालेलं आहे, त्यामुळंच आवाज थोडा बदलतो. आणि माझे मिस्टर दुसऱ्या मित्रासोबत पण हे कोणचा वेगळाच खेळ होता ते खेळलेला आहे. त्यांना खूप वेगळे खेळ खेळतात येतात. ते तर योगा टीचर आहेत आणि आर्मी रिटायरमेंट पण आहेत. त्यांना खूपच वेगवेगळे खेळ येतात. लहानपणापासूनच आवड असते, एकदमच येत नाही अशी आवड खेळण्याची ते. तर झेंडा एकदम छान बजरंगबलीचा फडकत आहे आणि आनंदच आहे. गगनात आनंद मावत नाही तसा आनंद आहे. तर आम्ही दुसऱ्याकडे कॅमेरा दिल्यामुळं ते कधी वेगळेच व्हिडिओ निघलेले आहेत. कधी तो कॅमेरा धरून आडवा व्हिडिओ काढत होता, कधी उभा व्हिडिओ काढत होता मुलगा. आम्हाला फक्त व्हिडिओ काढून घेत होता सगळा या वर्षीचा, म्हणून काढून घेतलेला आहे. पण हे झेंडा आपला बजरंगबलीचा किती छान फडकत आहे. आणि विनेकरी तर बिलकुलच थकलेला नाही माझा भाऊ. आणि सगळ्या बायका तर एकदम रमून गेल्या होत्या त्यांच्यासोबत हे करत पावले खेळत ते. आणि मग आता विनेकराच्या पायात चप्पल पण नसती आणि बुटं पण घालायला जमत नाहीत, काहीच नाही. असंच चालत राहावं लागते. तर आणि रात्रीच्या पण विणा खाली ठेवायला जमत नाही. वारीमध्ये असल्यावर पाळीवाळी एकमेकांना पाळी असती घ्यायची. तर 6 तासाची म्हणा 4 तासाची म्हणा ते विणा घेऊनच उभारतात. तरी आमची तर एकाच दिवसाची वारी होती. तर एका दिवसाच्या वारीमध्येच आम्हाला 1 महिन्यासारखं वाटत होतं. सगळेच लेकरं ते खूप उत्साहानं चालत होते. दुसऱ्या वर्षीचा व्हिडिओ पण काढीन मी छानच.
ह्या वर्षी तर असाच काढलेला आहे. फिरत फिरतच असा दुसऱ्यांनी कॅमेरा दिलेला होता माझा फोनचा, आणि कॅमेरा असल्या तर आणखीन छान निघत होता व्हिडिओ. आम्ही साधेसुधेच आहेत गावातले सगळे लोक, आमच्याकडं काही तेवढं नाही आहेत कॅमेरे ते, तर असले तरी कुणी काढत नाही. आपण फोन असल्यामुळं आपण फोनचा वापर करून घ्यायचा. पुन्हा पुन्हा हे दिवस येत नाहीत असे, तर कळस घेऊन येता येत. तर आणखीन पण तशाच हे पावलं खेळत आहेत. मग आता इथं आम्ही पण पावलं खेळलो. मग आता माझे मिस्टर आता अशी खेळा तशी खेळा म्हणून सांगतात. ते योगा टीचर असल्यामुळं त्यांना खूप आवड आहे म्हणलं ना, तर ते सगळ्याला सांभाळून घेतात आणि छान एकदम भक्तिमय त्यांचं वातावरण करतात ते. तर असं खेळा म्हणून तसं खेळा म्हणून सांगतात पावलं. तर मग हे झाल्याच्यानंतर मी पण पावलं खेळले थोडेसे, कुठंच खेळत होते मी थोडीशी, आणि थोडंसं थांबत होते. तर माझा आवाज तर आता बिलकुलच बंद होत आहे. तर माझी तब्येत बिघडत आहे थोडी. तर मला खूप थायरॉइड झालेला आहे. तरी पण मी माऊलीचं कीर्तन भजन करायला गेली होती. तर आपली तब्येत पण चांगली होती. अशी वारीमध्ये कित्येक बिमाऱ्या आपल्या ज्या आहेत शरीरातल्या ते सगळ्याच निघून जातात, नाहीशा होतात. तरी तशीच माझी पण तब्येत चांगली व्हावी आणि पांडुरंगाच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे, तब्येत चांगली व्हावी आणि गावकऱ्यासोबत माझी अशीच जन्मजन्माची वारी व्हावी. नाही जर झाली तर मी आत्म्याची वारी करूनच पांडुरंगाच्या चरणी. तर हे लहान लेकरं पण खूप छान वारीमध्ये खेळत आहेत. तर मी आता थोडं विराम करून तुम्हाला एकदम टाळ मृदंगाचा आवाज ऐकू घालते तुम्हाला तुमच्या कानी सगळ्यांच्या. आता हे आजोबा पण किती छान इथं पावलं ती खेळत आहे. त्यांना फुगडी खेळायची आहे की काय, पण अशी पावलं खेळत आहेत छान इथं. तर इथं विणकरी पण आता खूपच हे खेळत होते इथं सगळेजणी. तर हे नादच वेगळा असतो, नाद करायचा नसतो आणि केला तर मागे यायचं नसतं या नादामध्ये. तर हे कीर्तन भजन एकदम माझ्या मिस्टरचं आणि त्या आजोबाचं खूपच चाललं होतं. आणि ते आजोबा म्हणत होते मला खूपच आनंद झाला तुमच्यासोबत हे सगळं पावलं ते खेळून. तर आणि गावातले सगळेच लोक वाट पाहतात योगा टीचर असल्यामुळे, कधी येतात म्हणून. हे झाल्याच्यानंतर आणखी समोर जायचं होतं आणि अर्ध्या रस्त्यात पण आलं नव्हतं, पण इथं खूप छान झालेलं आहे पावलं ते खेळलेलं. आणि पावलं खेळल्याच्यानंतर मग आता पुढे समोर जायचं होतं, फराळाचं ते केलेलं होतं पुढे समोर पण. आणि मग मी हे झाल्याच्यानंतर आणि आम्ही पावलांनी पण चाललो थोडंसं. मी ट्रॅक्टरमध्ये पण बसले होते, ट्रॅक्टरमध्ये लहान लेकरासोबत. ते पण पाहायला विसरू नका, समोर येणार आहे तो व्हिडिओ आणखी. हा लहान मुलगा पण किती छान वारीमध्ये खेळत आहे इकडे तिकडे. आणि मुली पण छान एकदम लहान लेकरं होते, एकदम त्यांना आनंद झाला होता. तर सगळ्या गावातल्या बायका एका ठिकाणीच एका निमित्ताने मिळतात. असं तर घरातच असतात नेहमी बायका. सणावाराला बाहेर निघण्याची खूप छान वाटते आणि
आषाढी एकादशी खूप छान मिळून करतात सगळ्या बायका. आणि आज तर उपवासच असतो सगळ्याला एकादशीचा, तर मग त्यांना घरी स्वयंपाकाचं पण टेन्शन नसतं. पांडुरंगानेच आपल्यासाठी हा दिवस काढलेला आहे. तर पांडुरंग तर युगी 28पासून कटेवर हात ठेवून उभारलेला आहे. तर मग आपण एक दिवस त्याच्यासाठी आपण हे पावलं ते खेळायलाच पाहिजे. तर त्याला आनंद होतो आणि पांडुरंग आपल्यासोबत पण एकदम छान पावलं खेळतो. तर ही एवढी छान आमची दिंडी झालेली आहे पायवारी. तर लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत आणि आजोबापर्यंत आजीसोबत सगळ्याच केलेल्या आहेत. आणि लेकरं मुली एकदम छान खेळत आहेत आणि मी पण माझी खेळत आहे त्यांच्यासोबतच सगळ्यांच्या. आता हे झाल्या तर कडेवर हात ठेवून आपण पांडुरंगासाठीच खेळलो, पांडुरंगासाठी सारखे दिसाने सगळेजणी. तर हे झाल्याच्या नंतर समोर आणखीन जायचं होतं. तर समोर निघलेली आहे अशीच आता कीर्तन भजन टाळगीळ मृदंगाचं वाद्य ते करत आमची दिंडी. तर मग आता समोर आणखीन पाहायचा व्हिडिओ विसरू नका. वारीला म्हणजे लहान घरचे मोठ्या घरचे त्याचा काहीच नसतो. आणि कुणी पण मोठे घरचे आम्ही आहेत, लहान घरचे आहेत म्हणून कुणीची ते विचार करत नाही. सगळेजण मनोभावातून एकदम खेळतात पावलं ते. आणि सगळ्यासाठी देव एकच आहे सारखाच, सगळ्यांना एकाच नजरेने एकाच हाताने आशीर्वाद देतो देव. आणि तेच देवाची पावलं असतात, त्याच्यावरच आपलं दोन्ही हात आणि एक मस्तक ठेवायचं असतं. तर आज तर सगळ्यांचंच मन एकच असतं, पांडुरंगाच्या चरणी 2 हात आणि एक मस्तक ठेवायचं. आजोबा तर खूप आनंद झालेला आहे, आजोबांना खूप खेळलेला आहे आजोबांनी दिंडीमध्ये इथं. तर हे ह्यांच्या माझे सगळे माहेरचेच आहे ते लोक. तर माहेरच्या गावात मी दिंडीला आलेली आहे. आणि हे लहान लहान लेकरं ते आता आम्ही इथं पण फुगडी खेळलेली आहे. इथं खूप एनर्जीफुल फुगडी होती माझी. उड्या मारून फुगड्या खेळायची असते एक खेळ. तर हे मी माझे मिस्टर आणि मी कटेवर हात ठेवून पण खेळलेले आहोत आणि पावलं इथं. तर इतकी छोटी छोटी मुलं पण आले होते, गोड एकदम पांडुरंगाचे कपडे गंध लावून सगळेच आले होते. आणि माझ्या गावात पण पांडुरंग आहे सिटीला. तर मी थोडंसं दूर असते इथून माझ्या गावाकडून. तर तिथं पण मी सकाळी जाऊन तुळशीची माळा आणि सगळं देवाच्या दारी रांगोळी ते टाकून आलेली आहे. तर 3:30 वाजतापासून सकाळून तर मी दुपारच्या 3:30 वाजेपर्यंत देवापाशी चालत पावलं ते खेळत गेलेली आहे. तर मला एकदम थकान पण झाली नाही, काही नाही. तब्येत एकदम चांगली करून घ्यायची आहे. घरात आपण बसून खूप आजारी होतो, मनाने पण शरीराने पण. बाहेर निघल्याने खूप छान वाटते. तर एकदम असं मी माझ्या माहेरच्या वारीला आलेले आहे. आणि माझे माहेर पंढरी म्हणल्याने तर सगळेच हे माझ्या ज्या आहेत गावातल्या बायका ते आहेत ना, सगळ्याच मी काका आणि बायकांना काकू ते सगळ्यांनाच म्हणते. तर आपल्या गावच्याच बायकांना काका काकू म्हणू शकतो. छान एकदम वाटते माहेरच्या असल्यामुळं. तर हे झाल्यावर आणखी ह्यांची पण मॅडम आहे खूप अंगणवाडीची मोठी, ही पण खूप छान खेळत होती. इतकं काम असते त्यांना तरी पण त्यांनी वेळ काढून फुगडी खेळलेली आहे. सगळ्या वहिनी ते आहेत माझ्या खेळलेल्या त्या. आता फक्त टाळाचा आवाज ऐकायचा आणि पावले खेळत खेळत समोर आपली वारी जायची आहे. दोघं जोडी मिळवण्याची जोडी आहे ही. मिळवण्या झेंडा आणि विणा घेऊन. तर
आता मी म्हणले ना, मी ट्रॅक्टरमध्ये पण बसलेली आहे. लहान लहान लेकरासोबत खूप पाय पळत होते आणि ऊन खूप कडक लागत होतं. मग मी लहान लेकरासोबत ट्रॅक्टरमध्ये बसले आणि इथं पण थोडासा व्हिडिओ काढून घेतलेला आहे. आपला फोन असला ना, आपण कुठं पण आपण थोडासा व्हिडिओ काढून घ्यायचा, खूप छान वाटते आणि वर्ष पण आपल्याला बघायला भेटते. तरी इथं आपली पांडुरंगाची फोटो पण होती, इथं पाया पडून घेतलेली आहे. जिथं तिथं तुझं रूप दिसू लागलं, देवा मला तुझं वेग लागलं. तर असंच असते, कुठं पण आपल्याला पांडुरंग दिसते आणि लहान लेकरात पण पांडुरंग असते. तर रूप दिसते तर आपल्याला वेड पण लागते देवाचं तसंच. तर विठ्ठल माझा अशी गाणी लावली होती, खूप छान छान. ज्ञानेश्वर माऊली असे पण लावले होते. तर मी म्हणलं ना, आपण विना घेतल्याने आपल्या कुळीचा उद्धार होतो, म्हणून आपलं जे असते काही मागलच्या जन्माचं ते सगळंच निघून जात असते. तर आपल्या घरामध्ये पण खूप शांती असते. विना जरूर घ्यायचा. तुम्ही इतके दिवस घेत नसला तरी आपण मन शुद्ध ठेवून विना घ्यायचा, कधी पण विणी करायचा. त्याला पण थोडंसं आराम भेटतो विणी करायला. मग त्यांनी आमच्या मिस्टरनी घेऊन विणा हे केलेले आहे. मी पण तुळस घेतली होती, थोडे वेळ तुळस घेऊन उभारले होते. तर ते पण मी फोटो त्याच्यामध्ये टाकेन थोडासा, आणि जमला नसेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन. मग पुन्हा हा खूप व्हिडिओ मोठा होत आहे इथं. आणि हे गुर्जा गावी आलो. गुर्जा गाव आहे, शांतापूर गुर्जा आणि कोणतं तरी गाव होतं छोटंसं. ते असे गाव पार करून छोटे छोटे आणि समोर आलेलं आहे. तिथं हनुमान मंदिर आहे. तर हनुमान मंदिरच्या समोर इथं छान पावलं खेळलेली आहेत. आणि इथं पण आम्ही भगर आणि आमटी खाल्ली होती. फराळाचं पाणी खूप छान होती, भगर आणि आमटी फराळाचं आम्हाला. मग आता हे पावलं फराळ करून आम्ही इथं पण पावलं ते घेऊन समोर गेलो होतं. तर इथं खूप छान विणा घेऊन त्यांनी पण खूप पावलं खेळलेली आहे तिथं. कोणचं तरी एका पायावर पण खेळ खेळतात ते. कळस घेतल्यानंतर बाईचं आणखी तुळस आणि कळस एकदम छान वाटते. आणि हा कुणालाच असं घेता येत नाही कळस. अशा प्रकारे हे ताई घेतात कळस. आणि मला तर ते प्रॅक्टिस करायचीच आहे. मी पण घेईले कळस कधी पण मला हातच लावावा लागतो तो कळसाला. तर त्या कडेवर हात घेऊन पण असं पावलं खेळतात, बिलकुल कळसाला हात लावत नाही. तर अशी देवानीच त्यांना दिलेली आहे सगळी जे आहे ते पावलं ते खेळायची देवानंच दिलेलं आहे पुढं त्यांना वरदान. आता हे मला मराठीमध्ये थोडं चांगलं बोलता येते. आमच्या इकडची मराठी एवढी शुद्ध नाही, तरी पण मी तेलंगणातली असल्यामुळे प्रयत्न करते चांगलीच मराठी बोलायची. आणि मग माझं शिक्षण पण मराठीच आहे इकडचं. पण मराठी एवढी शुद्ध आमच्या इकडे नाही बोलत. कुणी असं म्हणायचं नाही की येतायची भाषा कशी आहे म्हणून. मी मनातूनच आपल्या सांगत असते की जे आहे ते मी अगोदर सांगून टाकते. मी की अशी मी आहे साधी भोळी. तर साधी भोळी सोबतच तुम्हाला एवढं मला प्रेम दिलं सगळ्यांनी. 2000 सबस्क्राईब केले आणि मी सगळी भक्ती गीत हे टाकते म्हणून मी सगळ्याला तुम्हाला हे केलेली आहे, सांगितलेली आहे. तर मी आणखी पुन्हा भक्तिगीत ते सगळेच टाकत राहील मी. पण हे आता ही वारी एवढी चांगली अर्ध्या तासाच्या वरी आहे, ती सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. तर किती छान भक्तिमय वातावरण आहे म्हणून आमच्या गावाकडचं. तर माझं माहेर आणि सासर एकच गाव आहे.
तर सासरमध्ये आणि माहेरमध्ये काहीच मला अंतर वाटत नाही. मी असं वाटत नाही की मी बाहेर गावाला जाते कुठंतरी, बिलकुल वाटत नाही. तरी पण मी सिटीमध्ये राहते. इथं देताना तर अगोदर मला गावातच दिलेला आहे. तर माझं माहेर समोर आणि माझी सासर आहे. तर माझा भाऊ तर एकदम रंगूनच गेलेला आहे. सगळे एकदम पावलं खेळत खेळतो. आजोबा आणखी छान टाळं ते वाजत खेळत आहे चांगले. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पांडुरंगाच्या फोटोसोबत, कळस आणि विनेकरीसोबत, पुन्हा आणखीन सगळ्या मैत्रिणीसोबत, राम लक्ष्मण सीता गावाकडचे, पुन्हा विठ्ठल रुक्मिणी माता आणि पिता महादेव आणि घरची फोटो. गावातल्या पांडुरंगासाठी तुळशीच्या मंजुळाची माळा, तर 5-5 मंजुळा घेऊन एवढी माळा केलेली आहे. मला अंदाजानेच माप माहीत होऊन जातो पांडुरंगाचा. आणि महाराजांनी पण सांगितलेली आहे की एवढीच करत जा म्हणून. आणि आपल्या पांडुरंगाच्या दारामध्ये रुक्मिणी मातेच्या अंगणामध्ये रांगोळी टाकलेली आहे मी. सकाळीच लवकर 3:30लाच अभिषेक चालूच होता. तर अभिषेक केल्याच्या नंतर मग आणखीन आरती केलेली आहे मी इथं. आपले 2 गुरुजी आहेत इथं, दोघंनी आरती पण केली. आणि हे माझं तुळशीचे झाडं इथले गार्डनमधले. तर इथून तुळशीचे मंजुळा तोडत असते. पुन्हा एकदा माझ्या अंगणामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.